टाइगर अभी, टाइगर अभी। पिंपळवाडी या गावामध्ये आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित असलेले कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय रमेशजी सालपुरे पाटील, ज्येष्ठ कार्यकर्ते माननीय तुकारामजी सालपुरे, गावातील सरपंच माननीय विक्रमजी तुरकणे पाटील, माजी उपसभापती माननीय दीपक भाऊ तुरकणे, उपसरपंच माननीय सुनीताताई तुरकणे, माननीय चालू पाटील तुरकणे, माननीय रामनाथजी तुरकणे, माननीय युवराजजी तुरकणे, माननीय साहेबरावजी सालपुरे, माननीय वाल्मिकजी धरम, माननीय रवींद्रजी तुरकणे, माननीय मंगलताई तुरकणे, माननीय रवींद्रजी सालपुरे, सर्व आलेले व्यासपीठावरील ग्रामपंचायत आणि सोसायटीचे सन्माननीय पदाधिकारी, आलेले सर्व ज्येष्ठ नागरिक, आलेल्या आमच्या माता भगिनी, सन्माननीय पत्रकार आणि युवक मित्रांनो, खरं तर पिंपळवाडी गावामध्ये आज हा कार्यक्रम होईल का नाही अशी मला शंका होती. गेल्या मागच्या 2.5 महिन्यामध्ये प्रत्येक गावामध्ये मी जाऊन सभा घेतल्या आणि सभा घेतल्यानंतर पिंपळवाडी ही आपण ज्या दिवशी ठरवली त्या दिवशी माननीय रतन टाटा साहेबांचं निधन झालं आणि पिंपळवाडी कॅन्सल झाली. अपेक्षित हे होतं की आज 13 तारखेला दसरा नंतरच्या दिवशी आचारसंहिता लागू होईल, म्हणून मी म्हटलं तर पिंपळवाडी आपल्याकडून धोकलं. पण पिंपळवाडीने काहीतरी साकडं घातलं असावं की आचारसंहिता लागली नाही आणि म्हणून आज हा कार्यक्रम पिंपळवाडी आणि रांजणगाव खुर्द असे 2 गावं उरले असताना पिंपळवाडी एक असं गाव आहे जे फार सांभाळून हाताळावं लागतं. हे गाव जेवढं सोपं दिसतं तेवढंच क्लिष्ट आहे. इथं येणारा कार्यक्रमाला प्रत्येक व्यक्ती व्यासपीठावर असणारा असेल किंवा समोर बसणारा असेल, शेवटपर्यंत आमच्या बरोबर राहीलच अशी काही खात्री नसते आणि म्हणून फार जपून चालवावं लागतं. काही ठराविक गावं अशी आहेत ज्याच्यापासून मी सावध राहतो, त्यामध्ये पिंपळवाडी गाव एक आहे. याच्यामध्ये कारण वेगळे वेगळे असतील, कोणाला दोष किंवा कोणाला असलेला रोष आमच्याबद्दल नाही, पण स्वाभाविक आहे गाव अंतर्गत जे काही राजकारण होतं त्या राजकारणाच्या वेगळ्या वेगळ्या प्रक्रियेमुळे हे असं गाव आहे जे जर मतदान समजा 15 नोव्हेंबरला असलं, मतदान जर 15 नोव्हेंबरला असलं तर 14 नोव्हेंबर पर्यंत सगळं व्यवस्थित असतं, पण रात्रीच काय गडबड होती नेमकी मला कळत नाही. आणि म्हणून मी ठरवलंय की मतदानाच्या 1 दिवस अगोदर याच मंदिरामध्ये मी गादी टाकून राहणार. नेमकी गावात होतं काय, रात्री गावात होतं काय हे मला पाहिजे. 14 तारखेपर्यंत बरोबर असणारं गाव एक रात्री अगोदर काय गडबड करतं याचा अभ्यास मला सुद्धा करावा लागेल. एवढ्या 10 वर्षाच्या राजकारणामध्ये आपण फार लांब प्रवासात करत आलो आहोत. अनेक गोष्टी अशा घडल्या, संघटना वाढली, नवे लोक आले, काही लोक आले परत गेले, ते परत 14ला येतील का नाही माहिती नाही. त्याच्यापैकी निम्मे आणू जाणारे येणारे हा एक लॉट आहे आणि एक तिथं उभे आहेत कायम परंपरागत असे काही लोक आहेत. तर मी त्या सगळ्या कैलासवासी बाळासाहेब विखे पाटलांपासून तर आजपर्यंत आमच्या परिवाराशी एकनिष्ठ राहिलेल्या प्रत्येक कुटुंबाच्या सदस्याचे मनापासून आभार मानतो की हा तुमचा संघर्ष होता म्हणून आज आम्ही इथं आहोत. आणि या संघटनेचं वैशिष्ट्य असं आहे की या संघटनेमध्ये प्रत्येक जाती धर्माचा व्यक्ती, मराठा पण आहे, मागासवर्गीय पण आहे, ओबीसी पण आहे, हिंदू पण आहे आणि मुसलमान पण आहे. आज हा कार्यक्रम घेताना आपण पिंपळवाडीला मागच्या 2.5 वर्षामध्ये जनसामान्य माणसाच्या मतदानामुळे या मिळालेल्या महसूल मंत्री पदाचा उपयोग जेवढा पिंपळवाडी गावाने घेतला तेवढा कोणीच घेतला नाही. हे सरपंच आणि हे जालू तुरकणे आणि हे असे लोक आहेत जे मला रात्री झोपू देत नाहीत. कुठेही सापडले का अर्ज हे पाहिजे ते पाहिजे ते पाहिजे हे पाहिजे आणि प्रत्येक वाक्यामध्ये त्यांचं शेवटचं वाक्य फिक्स असतं, अजून आम्ही काहीच मागितलं नाही.
एवढं तुम्हाला करावंच लागेल, अजून गावाला काहीच मिळालं नाही. आणि मग मी आपल्या कामाच्या ओघामध्ये खरंच माझ्याकडून गाव राहून गेलं का या विचाराने आपण त्या अर्जावर सही करतो. आणि अर्जावर सही केल्यानंतर आपण जेव्हा आज मी येण्यापूर्वी अर्ज वाचला तर मी म्हटलं अरे काही न दिलं काही नाही दिलं, या नावाखाली सगळंच मिळून गेले, काहीच ठेवलं नाही या माणसाने. ते आदान चालू आहे, आदान तर किती वेळ चालेल? एक मिनिट आपण थांबू. आज गावामध्ये येत असताना हे काढतोय, लय वजन झालंय. आज गावामध्ये येत असताना जे शब्द आपण मागच्या वेळेस दिले, मी जेव्हा पडलो आणि पडल्यानंतर मी जेव्हा मतदारसंघामध्ये आलो, मतदारसंघामध्ये आल्यानंतर अनेक लोक चर्चा करत होते. ही वास्तविकता ही नाकारून चालणार नाही. एक कळत ना कळत असा काही दुरावा निर्माण झाला होता जो मिटवणं फार आवश्यक होतं. असे काही प्रश्न होते जे मतदानाला मागण्यापूर्वी सोडवणं फार आवश्यक होतं. आणि मी परत आल्यानंतर मी असंच आपल्या काही मित्रांबरोबर बसलो. हे सगळे लोक होते. यांनी मला सगळ्यांनी एकच समजून सांगितलं की दादा तुम्ही पडले, आम्हाला आमच्यापेक्षा जास्त दुःख कोणालाच नाही, पण जर तुम्ही दुःखाने खचून गेले तर आपल्याला कदाचित अडचण व्हायला नको. यांनी मला या सगळ्या दुःखातून एका दिवसात बाहेर काढलं. मी लगेच कामाला लागलो आणि मग मी माझं कार्यपद्धती सुरू केली. ज्या लोकांना माझी कार्यपद्धती माहिती आहे त्या लोकांना माहिती आहे की आपण असा कुठलाही प्रश्न जो अनुत्तरित असेल तो सोडून करायचा प्रयत्न करतो. सगळ्यात पहिलं मी एक विरोधक गाठला. म्हटलं काय चाललंय बाबा, काय तयारी तुमची? कारण की मी तर साधारण 5 वर्षानंतर परत आलो. म्हटलं काय तयारी तुमची? नाही म्हणे आमचं एकदम जोरात आहे. म्हटलं का बरं? म्हटलं आम्हाला काही करायचं नाहीये, तुमचेच लोक आम्हाला फोन लावून सांगतो उभे राहा. तुमचेच लोक आम्हाला फोन लावून सांगतात की उभा वातावरण फार चांगलं आहे. मी म्हटलं ठीक आहे, काय कोणावर शंका घ्यायचं आपलं कारण नाही. म्हटलं तुमचे मुद्दे काय? मग त्यांनी एक यादी मला दिली की हे आमचे प्रचाराचे मुद्दे राहणार आहे. मी ती यादी घेतली आणि मी काय करावं, मी एक एक करून ते फुली मारायला सुरू केलं. पहिला मुद्दा होता संस्थांच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचा. कंत्राटी कर्मचाऱ्यांना हाती घेतलं, मुंबईत बसलो, फाईल क्लिअर केली आणि 1 महिन्यापूर्वी कंत्राटी कर्मचाऱ्यांना परमनंटच्या ऑर्डर वाटप केले आणि तो विषय संपवला. मग दुसरा मुद्दा काढला आणि त्यांचीच यादी वाचली बरं का, मी का स्वतःहून यादी काढली नाही, त्यांची यादी काढली. दुसरा मुद्दा ते म्हटले की गोदावरीचे कालव्यांचं नूतनीकरण होणं किती वर्षापासून प्रलंबित आहे. म्हटलं ठीक आहे चला. मुद्दा हातात घेतला, अभ्यास केला, साहेबांना सांगितलं आणि 1 आठवड्यापूर्वी या गोदावरी कालव्याच्या उजव्या कालव्याला, फक्त उजवा डावा नाही, उजव्या कालव्याला रुंदीकरण करण्यासाठी 191 कोटी रुपयाचं आपण टेंडर काढलं. आणि आता ज्या कालव्यामध्ये 350 क्युसेकनी पाणी चालत होतं, पुढच्या 2 वर्षामध्ये त्या कालव्यांमध्ये 750 क्युसेक पाणी लागेल. आणि मी तुम्हाला शब्द देतो की या कालव्याचं रुंदीकरण झाल्यानंतर पिंपळवाडी गावाला कधीही आयुष्यामध्ये पाण्यासाठी वंचित राहावा लागणार नाही. हा शब्द सुजय विखे तुम्हाला देतो. बरं, सुजय विखेचा परिणाम पहा. मी 3 वर्ष नव्हतो, पाणी पोहोचायला अडचण झाली का नाही झाली? झाली का नाही झाली? पाणी यायचं थांबायचं, यायचं थांबायचं. मी आल्या आल्या त्या पाटाला हेडप मारलं आणि पहिलं जर कोणत्या गावाला मी पाणी दिलं असेल तर ते पिंपळवाडी गावाला या तळ्यामध्ये पाणी पोहोच करायचं काम केलं. कारण की मला इथले मुद्दे माहिती आहेत, इथले बोटं लावणारे माहिती आहेत आणि कोणता मुद्दा घेऊन बोटं लावणार हे पण माहिती आहे. प्रत्येक गावाची PhD करून मी राजकारणामध्ये मोठा झालोय. मला माहिती आहे पिंपळवाडीला काय केल्याने काय होईल, काय न केल्याने होईल. ही पहिली वेळ आहे आणि परमेश्वर आमच्या बरोबर कसा आहे पहा. पहिल्यांदा असं झालंय की सलग 3रा महिना आहे की गोदावरी कालवे चालू आहे. 3रा महिना आज आहे. आता शेतकऱ्यांनी अर्ज केले की कालवे बंद करा. आमच्या शेतामध्ये पाणी आता सोयाबीन मध्ये भरायला लागलंय. पण म्हटलं जोपर्यंत पिंपळवाडी अर्ज करत नाही पाणी बंद करा तोपर्यंत पाणी काय बंद होणार नाही. आणि तुम्हाला अजून पाहिजे असेल तर अजून सांगा, सोडायचंय का? कोकणे हेडप बंद,
सोड सगळं. जोपर्यंत सरपंचाच्या घरात पाणी जात नाही, जोपर्यंत सरपंचाच्या घरी पाणी जात नाही, त्याला त्याच्या घरी बोटीने जावं लागत नाही, तोपर्यंत पाणी चालू ठेवायचं. आपण आज काम करत असताना ही चमत्कार आहे की पाऊस नाही पण धरण भरून चाललंय, पाऊस नाही पण जायकवाडी 10 दिवसात भरलं, पाऊस नाही पण कालवे 3 महिने चालू आहेत. हा या गोष्टीचा संदेश आहे की साईबाबांना सुद्धा हे मान्य आहे की या मतदारसंघामध्ये जर खरंच कोणी नेतृत्व करू शकतं ते माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटीलच करू शकतात, दुसरं कोणी करू शकत. विरोधकाकडे काय द्यायला, काय विरोधक देऊ शकतो, कोणत्या अधिकाराने मत मागू शकतो, कोणत्या मुद्द्यावर मत मागू शकतो. मुद्दे सांगितले गेले पाहिजे. राजकारणामध्ये विरोध हा वैचारिक पाहिजे. काही लोकांची मी सुधारू शकत नाही. काही लोक हे आमच्या नावाने प्रत्येकाला एक आजार असतो. जसं कोणाला खोकला आहे, कोणाला ताप आहे, कोणाला डायबिटीज आहे, कोणाचे गुडघे दुखतात, कोणाला सांधेवाद आहे, कोणाचं पोट दुखतं. तसं काही लोकांना विकेदुखीचा आजार आहे आणि या आजाराला औषध नाहीये. त्यांना असं विखे नाव ऐकलं की लगेच त्याच्या पोटात दुखायला लागतं. त्यांना विखे पाटील नाव ऐकलं की त्यांच्या डोक्यात असं तन 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 वाजायला लागतं. आणि या लोकांचा उपचार मी करू शकत नाही, कारण की हे कुठल्या वैचारिकतेने नाही, हे कुठल्या मुद्द्यावर नाही. यांना फक्त एका परिवाराचा सदस्य इथं नको या मुद्द्यावरच फक्त यांचं राजकारण आहे. आणि मला त्यांनाही विरोध करायचा नाही, कारण की आम्हाला विरोध केल्याशिवाय या गावातल्या काही लोकांच्या कुटुंबाचं प्रपंच चालू शकत नाही. काही लोकांचे पाकिट यासाठी चालू आहेत, कारण की ते आम्हाला शिवाय देतात, त्यांची पण संध्याकाळची सोय होते, म्हणून मला त्यांनाही विरोध करायचा नाही. त्यांचाही आनंद त्यांनी राहावं. आज पिंपळवाडी गावामध्ये काय आपण नाही दिलं. मी फार मागे जात नाही. मी 2.5 महिन्यापासून पिंपळवाडी गावामध्ये दुसऱ्यांदा आलो. अण्णाभाऊ साठे जयंतीला आलो. मातंग समाजाचे आमचे बंधू म्हटले आम्हाला इथं समाज मंदिर पाहिजे. 15 लाख रुपये समाज मंदिर मंजूर केलं, परवानगी दिली, काम सुरू करतो. मुलं म्हटले आम्हाला जिम पाहिजे. म्हटलं समाज मंदिर होऊ द्या, जिम 5 लाखाची तुमच्याकडे पोच करतो, त्याची पण मंजुरीचं पत्र मी तुम्हाला अजून घालून देईन. गावात आलो, आमचा बद्री कुठे, बद्री गायब झालेला दिसतोय. हा बद्री दिसतो, त्याचा माझा जवळचा कलाकार आहे. मी म्हणलं पिंपळवाडी सोपी नाही. प्रत्येक वेगळे माझ्या बरोबरचे कलाकार आहेत. सगळ्यांचं प्रेम माझ्यावर, पण प्रत्येकाची प्रेमाची मांडण्याची पद्धत वेगळी. बद्री म्हटलं वेशीचं काम करायचं, आपल्याला महाराजांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा या वेशीवर बसवायचा. म्हटलं काळजी करायचं कारण नाही. लगेच इथून गेलो. 10 लाख रुपये किती दिवसात? 2 दिवसात मंजुरी पत्र हातात दिलं ग्रामपंचायतच्या. आता वेशीचं काम होईल आणि बिनधास्त या मतदारसंघामध्ये ज्या गावांना छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवायचा आहे, तुम्ही काही करू नका, माझ्याकडे अर्ज करा. महाराजांसाठी माझा शेवटचा पैसा जरी खर्च झाला तरी मी मागे पाहणार नाही. तो पुतळा आपण गावामध्ये उभा करू. आज गावामध्ये काम करत असताना इतक्या वेळ आपण पिंपळवाडीच्या रस्त्याला जाताना पुणतांब्याला जायचो. काय खड्डे पडायचे. लवणात असल्यामुळे सातत्याने पाणी असायचं. हे मला 5 वर्ष अगोदर जाणवलं. आपण ठरवलं की हा रस्ता कॉन्क्रीट केल्याशिवाय हा रस्ता फुटायचा बंद होणार नाही. काम नारळ फोडलं. 1 वर्षामध्ये पूर्ण रस्ता जो वारंवार फुटत होता तो कॉन्क्रीटचा केला. काम संपलं. आता एवढा पाऊस पडला, एक खड्डा होऊ दिला नाही. मला सरपंच म्हटले कोणत्याही या नगर जिल्ह्यामध्ये ग्रामपंचायतीनं 2 वर्ग खोल्यापेक्षा जास्त खोल्या कधी मिळाल्या नाहीत. आजपर्यंत नाही मिळाल्या. पण सरपंच आले, म्हणले आमच्या गावाला तुम्ही काहीच दिलं नाही. नेहमी तर त्यांचं स्टेटमेंट, आमच्या गावाला तुम्ही काहीच दिलं नाही. पण एकच मुद्दा होता की पिंपळवाडी गावामध्ये जिल्हा परिषद शाळेमध्ये पटसंख्या जास्त आहे. सर्वसामान्य गोरगरिबांचे मुलं जास्त प्रमाणात शिकतात. दुसऱ्या दिवशी मी 2 दिवस जास्त वेळ घेत नाही. दुसऱ्या दिवशी 5 खोल्या वर्ग खोल्या मंजूर केल्या. आता काम सुरू होतंय आणि निर्लेखन देखील मंजूर केलं. राहिलं काय? एवढी कामाची गती या महाराष्ट्रामध्ये कोणाची नाही. जर विकास मुद्दा असेल ना, जर मतदानाचा अधिकार विकासावर असेल आणि जर विकास हा राजकारणाचा मुद्दा असेल तर या महाराष्ट्रामध्ये कोणाचा दम नाही सुजय विखेला पाडायचा. एवढं काम आपण करू शकतो. पण जेव्हा राजकारणामध्ये हिंदू, मुसलमान, मराठा, मागासवर्गीय, ओबीसी हे सगळं गण हे तिकडं महाराष्ट्रापुरतं ठीक आहे, आपल्या मतदारसंघामध्ये ही कीड लागून देऊ नका. अरे एक प्रपंच, एक कुटुंब आहोत. साईबाबांच्या पावनभूमीमध्ये जन्मलेले आपण लोक आहोत. ज्या साईबाबांनी सर्व धर्म समभावाची शिक्षा आपल्याला दिली, त्या भूमीमध्ये आपलं प्रपंच, आपलं घर ज्या साईबाबांमुळे चालतं, त्यांचा उपदेश सोडून
आपण जर धर्म आणि जातीवर राजकारण करायला लागलो तर विकास संपून जाईल, आपली पुढची पिढी बर्बाद होईल. आणि तुम्हाला एक गोष्ट खात्रीशीर सांगतो की माझ्या दृष्टिकोनातून एकच प्रश्न उरला होता, तो आहे रोजगारीचा. की आजही आपल्या या शिर्डी परिसरामध्ये, पिंपळवाडी गावामध्ये असे अनेक युवक आहेत जे त्या ठिकाणी सुशिक्षित आहेत, अनेक मुली आहेत ज्या सुशिक्षित आहेत, पण त्यांना रोजगाराची संधी नाही. याचा विचार धरून संस्थांकडे आता जागा नाहीत. मी तुम्हाला लिहून देतो, संस्थांकडे तुम्ही अर्ज केले तरी तिथं नोकऱ्या आता उपलब्ध नाहीत. मात्र आपण इथून 500 एकरामध्ये MIDC उभी केली. पुढच्या 2 वर्षामध्ये, आणि शब्द लिहून घ्या आणि व्हिडिओ शूटिंग काढून घ्या, पुढच्या 2 वर्षामध्ये प्रत्येक घरामध्ये, ज्या घरामध्ये कोणी, माझे नियम फिक्स्ड आहेत आणि ते नियम बदलणार नाही, तर लिहून घ्या तुम्ही कागदावर, ज्या घरामध्ये कोणी पुढारी नाही, ज्या घरामध्ये राजकारण ज्याला करायचं नाही, ज्या घरामध्ये ज्यांनी कधी कुठलं पद भोगलेलं नाही, आणि ज्या घरामध्ये कोणी नोकरीला नाही, अशा प्रत्येक घरातून एक तरी माणूस सुजय विखे 2 वर्षात MIDC ला नोकरीला लावेल, असा शब्द तुम्हाला देतो. याच्या पुढे अर्ज करताना चालू पडेल, जपून करा. घरातला अर्ज दिला तर तिकीट कट. कारण की एक तर 2 गोष्टींपैकी एक निवडा, एक तर पुढारी व्हा, नाही तर नोकरदार व्हा. या दोन्ही गोष्टी जमणार नाही. पहिलं लोकांचे पोट भरायचे, प्रत्येक घरात एका माणसाचं पोट भरलं पाहिजे, आणि ती जबाबदारी माझी आहे. मी काय फरक पडत नाही, मी असंच बोलतो, पण मी जे बोलतो ते सर्वसामान्य गोरगरीब जनतेच्या मनातली असलेली भावना बोलतो. आणि म्हणून मला आपल्याला विनंती करायची की काल आपण डिफेन्स क्लस्टरचं भूमिपूजन केलं. कालच माननीय उद्योग मंत्र्यांनी सांगितलं की शिर्डीमध्ये 500 एकरामध्ये काल अखेर 2400 कोटी रुपयाची गुंतवणूक आणि 35 नव्या कंपन्यांनी नोंदी केल्यात. आता त्याचे काम सुरू होणार आहेत आणि 2 वर्षामध्ये 2400 कोटी रुपयाची गुंतवणूक आपल्या शिर्डी MIDC मध्ये होणार. काय विरोधकाला मतदान टाकायचं? काय देऊ शकतो तुमच्या मुलांना? काय देऊ शकतो तुमच्या पुढच्या पिढीला? काहीच नाही. येऊन फक्त भाषण करणार. काय उदाहरण देता? गणेश कारखान्याचा. अरे गणेश कारखान्याचा एक अपवाद होता. मी नेहमी म्हणतो की गणेश कारखान्याचा पराभव हे विरोधकांनी केला नाही, आपल्या लोकांनी गद्दाऱ्या केल्या. नावं माहिती आहेत, पण मी मनाचा मोठेपणा दाखवत त्या गोष्टी मागे सोडून आलो. आपल्याला पुढे जायचं. आपल्याला पुढे जाऊन या छोट्या छोट्या गोष्टीचा विचार जर मी करत बसलो तर आपल्या लोकांचं, आपल्या मुलांचं पुढचं आयुष्य उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आपल्याला काळजी घ्यायची. म्हणून एक निर्णय अजून घेतला आणि तेवढा निर्णय सांगून मी संपवतो. आता MIDC झाली, एअरपोर्टची 500 कोटी रुपयाची नवीन बिल्डिंग झाली, वंदे भारत ट्रेन चालू झाली, शिर्डीला साईबाबाचा लेझर शो सुरू झाला, आणि आता पुढच्या 2 वर्षामध्ये स्वतः डॉक्टर सुजय विखे पाटील आपल्या स्वतःच्या मालकीचं 200 खाटाचं रुग्णालय शिर्डीमध्ये उभं करणार. आणि त्या रुग्णालयामध्ये या मतदारसंघाच्या गोरगरीब जनतेला मोफत उपचार दिले जातील. हे पण सुजय विखे तुम्हाला सांगतो. हे मी करून दाखवतो. आता मी काय खासदार राहिलो नाही, मला काम नाही, आता मी झालो मोकळा. त्यामुळे आता ज्या शिक्षणाची डिग्री आपण घेतली, परिवाराने ज्या उद्देशाने मला शिकवलं, आता तो उद्देश घेऊन मला पुढे जायचंय. माझं स्वप्न आहे, माझा दवाखाना आल्यावर मला काय पुढे जायची गरज आहे का? तुम्हीच येणार. गुडघं दुखतंय, डोकं दुखतंय, कंबर दुखते, बसले, बरं केलं, गप्पा मारल्या, चहा पाजला, तुम्ही तुमच्या घरी, मी माझ्या घरी, विषय संपला. झालं का नाही? इतकी ओळख निर्माण होईल. मी हाच विचार केला. हाच माध्यम सगळ्यात योग्य आहे. आजारी सगळे पडणारच आहेत का नाही पडणार? निम्म्या लोकांना बीपी बस करे, निम्म्या लोकांना बीपीच्या गोळ्या चालू आहेत. कोणाची साखर वर खाली होते, कोणाचे गुडघे दुखू राहिले, कंबर सगळ्यांचंच दुखतंय, असं कोणीच नाही त्याचं कंबर दुखत नाही. डोकं दुखायला 14 तारीख. त्यामुळे आपल्या सगळ्यांना मी आवर्जून सांगतो की हे सगळं तुमच्यासाठी आहे. हे वैभव, हे ऐश्वर्य मिळालेलं हे पद, हे गोरगरीब जनतेच्या कल्याणासाठी आपण वापरतो. आणि म्हणून आज राज्यामध्ये असलेलं सरकार, महायुतीचं सरकार, माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब, अजित पवार साहेब, नुसतं लाडक्या बहिणींना आपण ताकद दिली नाही, प्रत्येक खात्यावर पैसे आले. आणि दुसरं, कालच
सगळ्यांचे पीक विम्याचे पैसे देखील शेतकऱ्यांच्या खात्यावर आपण वर्ग केले आणि मग या ठिकाणी आलो. तर मला विश्वास आहे याची या वादावर नाही पडेल, आपण करू आणि मग चर्चा करू. ती जमीन घेऊन ठेवली काहीसाठी वादात पडायचं नाही मला. तर मला विश्वास आहे की आरोप होत राहतात. हे लोक आरोप करणार, हे लोक चिक्कलफेक करणार, काही लोक येऊन भाषण करणार. यांचं काय योगदान आहे तुमच्यासाठी? यांनी तुमच्या एका तरी मुलाचं कल्याण केलंय का? शेजारचे नेते इकडे येतात, अहो 25-25 वर्ष तुम्ही मंत्री राहिलात, तुम्हाला शेती महामंडळाची जमीन गरिबांसाठी देता आली नाही, आणि तुम्ही इकडे येऊन भाषण करताना आम्हाला शहाणपणा शिकवता. त्यांच्या मतदारसंघातच त्यांची परिस्थिती काय त्यांना अजून अंदाज नाहीये. कारण की आता सुजय विखे तिकडे जाणार तेव्हा 2 महिने तुम्ही तुमचं शांततेत भागून घ्या. मी काय पूर्ण वेळ राहील अशातला काय भाग नाही. मला सुद्धा काहीतरी शोधावं लागेल ना. मी बसून राहायचं नुसतं, मला काहीच मिळालं नाही तर मी जनतेतून तुमच्या गावात सरपंच पदाला उभं राहील बरं. पिंपळवाडीचं प्रेम तेवढा आहे. आणि त्यामुळे मला विश्वास आहे की येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने जे काम आपण केलं, जी सत्ता आपल्याला मिळाली, या सत्तेच्या माध्यमातून माननीय आमदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या प्रयत्नातून गोदावरीचा प्रश्न असेल, शेतकऱ्यांचा प्रश्न असेल, महिलांचा प्रश्न असेल, युवकांच्या रोजगाराचा प्रश्न असेल, आणि आम्ही जी पुस्तिका छापली ही पुस्तिका आपल्या घरी येईल. ती पुस्तिका नीट वाचा की त्या पुस्तिकेमध्ये सगळ्या गोष्टी लिहिलेल्या आहेत. नुसता एवढाच विचार केला नाही, पण आज आपण निर्णय घेतला की राहाता तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती, जी या सोसायटीच्या सदस्यांची बाजार समिती आहे, शेतकऱ्यांची बाजार समिती आहे, त्या बाजार समितीच्या माध्यमातून 2.5 कोटी रुपयाचा पशुखाद्याचा प्लांट आपण टाकला की आज जे दूध उत्पादक शेतकरी आहेत तुमच्या खात्यावर 5 रुपये आले. आता 7 रुपये अनुदान येणार आहे. पण तो सगळ्यात मोठा कळीचा मुद्दा आहे तो पशुखाद्याचा आहे की येणाऱ्या कालावधीमध्ये राहाता तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून बाजारामध्ये जे पशुखाद्याचे भाव असतील त्याच्या 50% कमी दरामध्ये आपण शेतकऱ्यांना पशुखाद्य देणार आहोत. तुमच्या दुधाचं उत्पन्न तुमच्या घरामध्ये तुमच्या मुलांच्या आयुष्यासाठी द्यायचा निर्णय आपण घेतला. हे महाराष्ट्रामध्ये कोणी करू शकत नाही. यासाठी दानत लागते, यासाठी विचार लागतो, यासाठी अभ्यास लागतो, आणि या अभ्यासाच्या माध्यमातूनच आपण या परिसराचा विकास निरंतर करत राहू. आता पाण्याची काळजी करू नका. हे शेवटची वेळ होती जेव्हा आपल्याला त्याग करावा लागला, संघर्ष करावा लागला. आपलं सरकार येणार, महायुतीचं सरकार येणार, आणि कालव्याचं रुंदीकरण झाल्यानंतर ज्या पिंपळवाडीला पाणी पोहोचायला 10 दिवस जातात, 2 दिवसामध्ये पिंपळवाडीमध्ये पाणी पोहोचल असे कालव्याचं काम तुम्हाला करून देतो. पिण्याच्या पाण्याची सोय सरपंचांना माहिती, कारखान्याचे लोक पाठवले, आणि अनेक वर्षाच्या संघर्षानंतर संस्थांच्या तळ्यामधून 7 वर्ष बंद असलेलं की 10 वर्ष पाणी बंद होतं. फक्त कागदावर करार होता. यांना बसवलं, सगळ्यांना म्हटलं मला पाणी काढायचंय, काय लागतं ते सांगा. मोटरी लावल्या, सगळं लावलं, लिकेज काढले, आणि मग 10 वर्षानंतर साईबाबा संस्थांच्या तळ्यामधून आपल्या पिंपळवाडी गावाला प्यायला पाणी आणलं. आपल्या व्यक्तिगत खर्चातून आणलं आणि सर्वसामान्य माणसाला पाणी केलं. जल जीवन मिशनचं काम झाल्यावर पाण्याची अडचण राहणार नाही. जल जीवन मिशनचा वाद वेगळाच, जागाच नाही, भांडणं इतके. पिंपळवाडी आहे, स्वाभाविक आहे, भांडल्याशिवाय यांचं पोट भरत नाही. हा म्हणतो इकडे घ्या, तो म्हणतो तिकडे घ्या. काय दिवस आहेत. पिंपळवाडीच्या गावाला पाणी देण्यासाठी शेवटी मला आणि माननीय आमदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांना जमीन निमगावला द्यावा लागली. तेव्हा जाऊन गाव शांत झालं. इतक्या कोट्यवधीची जमीन फुकट पिंपळवाडीच्या जलजीवन मिशन साठी आपण दिली. का? कारण की गावात एकमत होत नव्हतं. बाबांनो, भांडणं कमी करा. तुमच्या भांडणापायी पिंपळवाडीचं पाणी निमगावला न्यावं लागलं, निमगावला परत उलटा आणावं लागलं. काय हरकत नाही, पाणी मिळेल. आम्ही सगळे तुमच्यासाठीच आहोत. हे काय फरक पडत नाही. आपण आता युवकांना नवीन ऍप बनवला, त्या ऍप मध्ये नवीन मुलं आता सहभागी झालेत. सगळ्या समाजाच्या मुलं आहेत. या ऍपद्वारे आपण गोरगरिबांना त्यांच्या प्रश्न मांडण्याची संधी देणार आहोत. तर ते पुरत कधीतरी नंतर सांगेल. आता वेळ भरपूर झालाय. मला पुढे अजून 2 भाषणं आहेत. माझा घसाही बसलेला आहे. मी विचार करत होतो आज शांत झालो म्हणजे मी जरा झोपून घेईल. आचारसंहिता लागा ना, निवडणूक सुरू होईना, वातावरण गरमाना, आणि समोरचं गडी वाट पाहू राहिलं की कधी लागतं, मी कधी पळतो. कुठं पळणार? सगळं मोकळं झालं इथं. पळून काही उपयोग आहे का? काय बदलणार आहे का? उलट
जे काम आणि जे वातावरण मागच्या 2.5 महिन्यामध्ये मी फिरून पाहिलं, अनुभवलं, जनसामान्य माणसामध्ये जाऊन पाहिलं, मी तुम्हाला साहेबांना स्मरून सांगतो की या मतदारसंघाच्या गोरगरीब जनतेने हा निर्णय घेतलाय की या मतदारसंघामध्ये मागच्या वेळेपेक्षा जास्त मताधिक्य माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांना या भागाची जनता देणार आहे. हा निर्णय आहे, हा लोकांनी घेतलाय, कारण की लोकांना हे माहिती आहे. अहो हे लोक काही करू शकत नाही. हे जे माझ्याबद्दल बोलतात, माझ्याबद्दल वाईट बोलतात, अहो हे स्वतः माझ्याकडून पाकिटं घेत होते. एकदा माणूस ठरवू द्या कोण आहे समोर, मग तुम्हाला सगळी पोल करतो. कोणती तारखेला किती पाकिट कोणी घेतलं. अहो माझ्या पाकिटावर आहे, तुम्हाला काय देणार आहे. हे आज फक्त जोश मध्ये आलेत, हे आज फक्त भाषण करतायत, याची नैतिकता नाही. मी तुम्हाला एक गोष्ट सांगेल की आज एवढा मोठा सांस्कृतिक कार्यक्रम आपण घेतला, आपल्या महिला सुरक्षित घरी जातात, आपल्या मुली शिर्डीच्या संस्थांहून सुरक्षित परत येतात. आजपर्यंत एवढा रात्री सांस्कृतिक कार्यक्रम घेतला, ती काय सांस्कृतिक कार्यक्रम घेतला ही मोठी गोष्ट नाहीये. आजी अतुल आणला, हिरोईन आणली, काय फरक पडत नाही. अशा भरपूर गोष्टी आहेत माझ्या. एक वैशिष्ट्य सांगतो की दोन्ही दिवस 25,000 महिला आपल्या घरी सुखरूप पोहोचतात रात्री 12 वाजता आणि कोणाचं मंगळसूत्र धक्का लागत नाही. ही आपली ताकद आहे. अरे कोणाची हिंमत नाही, कोणी काय करून दाखवलं तर मी तिथं उभा असलो तर. एवढी ताकद आपण निर्माण केली. लोक म्हणतात आमची दहशत आहे. दहशत आहे गुन्हेगारांमध्ये, दहशत असलीच पाहिजे. जो व्यक्ती गोरगरिबांना आणि महिलांना छेड करायचा विचार करतो त्याच्यामध्ये दहशत असलीच पाहिजे. हीच दहशत आपल्या परिवाराला सुखी ठेवा. लक्षात घ्या. तर हा वचक निघून गेला ना, तर एक दिवस असा येईल की या पिंपळवाडीच्या वेशीच्या बाया सुद्धा मुली जायला घाबरतील. तो दिवस आपल्याला आणायचा नाहीये. आणि म्हणून कोणाला मतदान टाकायचं विचारपूर्वक विचार करा. हा पक्षाचा विषय नाहीये, हा राजकारणाचा विषय नाहीये, हा आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्याचा विषय आहे. आणि म्हणून या सगळ्यांचा बंदोबस्त फक्त मीच एकटा करू शकतो. त्या स्टेजवर सुजय विखे उभा होता म्हणून एवढ्या रात्री देखील अनेक लोक पिऊन आले, पण नाचायची हिंमत कोणाची झाली नाही, कारण की मी तिथं उभा आहे. ही ताकद आपली आहे. आणि ही दहशत जे माझ्यावर आरोप करतात, माझ्यावर आरोप करणाऱ्यांना मी सांगतो पाकिट आल्यावर फार बोलू नका. त्याच्यापेक्षा मोठं पाकिट तुम्हाला देतो, शांत राहा. काय जरा टेन्शन घे. एवढं काय तळमळे बाबा, शांतता धारा जरा सुरू तर होऊ द्या. काय त्याला गडबड करू राहील कमाल आहे. पण काय ते बोलल्याशिवाय काय चेन पडत नाही. आज जोरदार भाषण. परवा काहीतरी बँकेचं उद्घाटन झालं. एक उदाहरण, आमचे शेजारचे मित्र आले, बँकेचं उद्घाटन केलं. आता गाड्यात जाऊन पवार बँक तरी आहे का. फक्त राजकीय सभा घ्यायची, काहीतरी कारण शोधायचं. बाबा आम्हाला काहीही अडचण नाही. हे लोकतांत्रिक प्रक्रिया आहे. या लोकतांत्रिक प्रक्रियेमध्ये सगळेजण एक समान आहात. आपण सगळेजण एकत्रितपणे येणाऱ्या कालावधीमध्ये माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहू, ताकदीने उभं राहू. आणि आपला समाज, साईबाबांचा संदेश, सर्व धर्म समभाव घेऊन पुढे जाऊ, हा विश्वास मी व्यक्त करतो. मला आपण सगळ्यांनी एवढा मोठा स्वागत केलं. खरं तर पिंपळवाडीमध्ये येण्याची मजा संध्याकाळची असते. गडी एकदम 4 झाले असले का मग सोपं राहतं भाषण करायला. आता ऊन ताण अजून सुरू नाही झाले, भरपूर वातावरण अजून टाइम झाला नाही अजून. पिंपळवाडीच्या सभेचा टाइमच नाही. महिला आमच्या आल्यात, भगिनी येणार, महिला कुठेच जात नाहीत. तुम्ही गडबड करू राहिले सगळे, ते पहा महिला एकदम जागेवर आहेत. पण आता मला पण फार मोठ्या मैदानी यावं लागलं, कारण की पिंपळवाडीचा माझा नेहमीचा टाइम 7 ते 7:30 आहे. दूध घालून झालं, पाणी आलं, सगळं झालं. हळूहळू 8 वाजता मग गर्दी होते. आणि मग जी मजा येते सभेला, मग जे टांग 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 टांग, मग मध्ये कुणीतरी उठून बोलेल. तर आता कुणी गणित बोला ना काही समोर, तर 4 झाले नसल्यामुळे अडचण झाली. पण काय हरकत नाही, सगळ्यांना संधी देऊ. पुढच्या वेळेस येताना मी अंधारात रात्री येतो. ज्याला माझ्याबद्दल काही बोलायचं असेल चार्ज होऊन त्याला बोलायची ती पण संधी देऊ. एवढं स्वातंत्र्य सगळ्यांना मिळालं पाहिजे. तर आपण सगळेजण आलात, मला विश्वास आहे की आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने येणाऱ्या विधानसभेमध्ये माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांना आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद मिळेल, सगळ्यांचं प्रेम मिळेल. आणि येणाऱ्या कालावधीमध्ये हा शब्द या मारुतीरायाच्या समोर देतो की तुम्ही तो विश्वास आमच्यावर ठेवला, आमच्या परिवारावर ठेवला, या विश्वासाला पात्र ठरेल. आणि तुमच्या पुढच्या मुलांच्या 25 वर्षाची जबाबदारी ही सुजय विखे पाटील घ्यायला तयार आहे, हा शब्द तुम्हाला देतो. आपण सगळेजण आलात, सगळ्यांचे मनापासून आभार.
जय हिंद, जय महाराष्ट्र.